नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मदर्स डे आहे आणि मदर्स डेसाठी सायली आणि अर्जुन दोघंही आता पूर्णाजी आणि कल्पना या दोघींना विश करत आहेत, मदर्स डेच्या शुभेच्छा देत आहेत। त्याचबरोबर ते दोघंही आता पूर्णाजीला नमस्कार करतात। पूर्णाजी त्या दोघांनाही आशीर्वाद देते। त्यानंतर आता सायली आणि अर्जुन दोघंही कल्पनाकडे जातात आणि कल्पनाला नमस्कार करतात। खरं तर कल्पनाच्या मनात सायलीविषयी अर्जुनबद्दल खूप प्रेम आहे, पण तिच्या मनात रागही तेवढाच आहे आणि त्यामुळंच हे सगळं घडत आहे। आणि आणखी कमी जास्त म्हणून प्रिया त्या रागाला आणखी खतपाणी घालत असते। तर इकडे सायली आणि अर्जुन दोघंही आता कल्पनाला तिथे नमस्कार करतात, तेव्हा कल्पना तिथून उठून जाऊ लागते। तेव्हा सायली म्हणत असते की आई, मला ना आई म्हणजे काय असतं ना हे तुमच्याकडे आल्यावर कळलं। तुम्ही माझ्यावर जे प्रेम केलेलं होतं त्यामुळे मला कळलं की आई कशी असते। पण आता तुमच्या रागातही जे प्रेम आहे, जी माया आहे, जी ममता आहे ती मला दिसत आहे, कारण तुम्ही माझ्यावरती प्रेमही तेवढंच केलेलं आहे। हे सगळं सायली सांगत असते आणि त्याचबरोबर सायली म्हणत असते की काहीही झालं तरीही तुम्ही माझ्याशी जेवढ्या प्रेमाने वागत होता तेवढ्या प्रेमाने आजतागायत दुसरं कोणीही माझ्याशी वागलेलं नाही। पण आज तुमच्याकडे माहिती आहे मला तुम्हाला राग आलेला आहे माझा, पण तुम्ही तेवढ्याच प्रेमाने माझ्यावरती रागावत आहात। हे शब्द जेव्हा कल्पना ऐकते तेव्हा तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं आणि तिला वाईट वाटू लागतं की आपण काय करतोय, आपण सायलीशी असं वागायला नको आहे। या गोष्टीचं वाईट तिला वाटत असतं, कारण काहीही असलं तरीही सायली किती चांगली आहे हे तिला चांगलंच माहिती आहे। कारण सायलीने सगळ्यांसाठी किती केलेलं आहे, प्रत्येकासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी सायली ही चांगलंच वागलेली आहे, तिनं कधीच चुकीचं काही केलेलं नाही। ही गोष्टही तिला तेवढीच माहिती आहे। त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळणार आहे की कल्पना सायली आणि अर्जुनचा कसा स्वीकार करते। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर आता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। इकडे महिपत आणि त्याचबरोबर दामिनी यांचं बोलणं सुरू असतं। दामिनी जी आहे ती महिपतला विचारत असते की मला अशी एखादी गोष्ट सांगा की ज्यामुळं काहीतरी तुमच्याकडून राहिलंय, कारण आज मला असं वाटत होतं की ती जी प्रिया आहे ना ती खोटं बोलत होती आपल्याशी, किंवा तिनं काय माती खाल्ली आहे तिथं माहीत नाही आहे मला। कदाचित तिने गोंधळही घातलेला असेल, का तर तिच्या वागण्यावरून मला कळलं होतं की ती घाबरलेली आहे। या सर्व गोष्टी बोलल्या जात असतात आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा बोलत आहेत तेव्हा इकडे दामिनी म्हणत असते की अशी कोणती तरी गोष्ट असणार आहे की जी तुम्ही मला सांगितलेली नाही, मग ती कोणती आहे ती सांगा। हे बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्यासोबतच इकडे महिपत म्हणत असतो की मी त्या म्हाताऱ्याला पटकावायला माणसं पण पाठवली होती, ही गोष्ट पण मी तुम्हाला सांगितलेलीच आहे ना, असं महिपत बोलत असतो। तेव्हा दामिनी म्हणत असते नाही, असं काहीतरी राहिलेलं आहे, ते मला माहिती नाही आहे, मला कळलेलं नाही। तेव्हा महिपत म्हणत असतो की नाही असं काही नाही आहे। तेव्हा दामिनी म्हणत असते जरा विचार करा आणि सांगा, कारण बारीक ना बारीक गोष्ट तुम्ही मला सांगितली पाहिजे। तेव्हा इकडे महिपत म्हणत असतो की त्यांनी ना त्या म्हाताऱ्याला 5-6 दिवस काहीतरी बाहेर ठेवलं होतं। तेव्हा दामिनी म्हणते हेच मी तुम्हाला सांगत आले की तुम्ही प्रत्येक वेळेस माझ्यापासून गोष्टी लपवत राहता, त्या गोष्टी तुम्ही माझ्यापासून लपवू नका। अगदी बारक्यातली बारकी, छोट्यातली छोटी गोष्टही तुम्ही माझ्याशी शेअर केली पाहिजे, एवढं लक्षात ठेवा, कारण तुम्हाला नाही माहिती। तेव्हा महिपत म्हणत असतो की म्हणजे काय झालं। तेव्हा दामिनी म्हणत असते तुम्हाला कळतंय का, तुम्ही ही गोष्ट माझ्यापासून लपवली। आता एक महत्त्वाची गोष्ट आहे ती लक्षात ठेवा, कारण तो म्हातारा जर गेला नाही आहे, ते मधुभाऊ जर इथे नव्हते पनवेलमध्ये, तर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजेरी कशी लावली असेल, कारण त्यांना तर पोलीस स्टेशनमध्ये सही करणं गरजेचं आहे। तेव्हा महिपत म्हणत असतो हां ते मला माहिती होतं, त्यांनी सही करणं गरजेचं आहे, पण असं तो बोलायला लागतो। तेव्हा मात्र इकडे लगेचच दामिनी जी आहे तिच्या लक्षात येतं। दामिनी म्हणते की आता आपण मजा करायची, अर्जुनकडून या गोष्टीची माहिती काढायची, डील करायचं। आणि मग दामिनीने इकडे अर्जुनला कॉल केलेला असतो। अर्जुनला धक्का बसतो आणि मग दामिनी एवढी गोड गोड अर्जुनशी बोलत असते की ज्याचा धक्का अर्जुनला आणखी जास्त बसू लागतो, कारण दामिनी इतकं गोड का बोलत आहे हा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो। अर्जुन म्हणत असतो की मला कळत नाहीये की नक्की काय झालेलं असेल, ही दामिनी एवढं माझ्याशी गोड का बोलतीये। आणि मग ती म्हणत असते की अर्जुन हाय। तेव्हा अर्जुन म्हणतो हा बोला।
म्हणजे तुम्ही असं माझ्याशी फॉर्मल गप्पा मारायला तर फोन नाही केलेला, हे मला माहिती आहे. तेव्हा ती म्हणते की तसं नाही रे, तुझ्यासारखा हुशार लॉयर आहे आणि त्याचबरोबर मला काय म्हणायचं आहे, मला ना तुझ्याशी मैत्री करायला आवडेल. त्यामुळं मी असा विचार करते की तू तू आमच्या घरी जेवायला यावं. म्हणजे मी माझ्याकडे तुला डिनरला बोलवत आहे, त्यासाठी इन्व्हिटेशन देत आहे. हां, बायकोलाही घेऊन ये तुझ्या. खूप गोड आहे रे. त्या दिवशी कोर्टाच्या बाहेर पाहिलं, म्हणजे मला माहिती आहे, तरीही मी एक असं विचारते की तिला घेऊन ये तू. असं जेव्हा दामिनी सांगत असते तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की हो. आणि अर्जुनला धक्का बसलेला असतो, कारण अर्जुनला माहिती असतं की ही दामिनी नक्की कशासाठी बोलवत आहे, तिच्या डोक्यात काय सुरू आहे. आणि मग अर्जुनने होकार दिलेला असतो. अर्जुनने विचारच केलेला नाही की आपण होकार कसा द्यायचा हिला. आणि अर्जुन तिला सांगतो की चालेल, येईल मी डिनरला, असं अर्जुन बोलून जातो. तेव्हा मात्र फोन ठेवल्यानंतर सायली म्हणत असते की अहो असं का केलं तुम्ही, तुम्ही कशासाठी होकार दिला तिला, आणि काय गरज आहे आपण तिच्याकडे डिनरला जायची. हे सगळं सायली बोलत असते. आणि नेमकं तेवढंच बोलणं आता प्रियाने ऐकलेलं असतं आणि प्रियाला कळतं की ही लोक दामिनीकडे डिनरला जाणार आहेत. तेव्हा मात्र प्रियाची इकडे तळपायाची आग मस्तकात जाते आणि प्रिया म्हणत असते की आत्ता मला कळलेलं आहे की काय झालेलं आहे. आणि मग इकडे आता अर्जुन आणि सायली दोघंही डिनरला पोहोचलेले असतात. दामिनी त्यांचं छान असं स्वागत करते आणि दामिनी म्हणत असते की हो चालेल. आणि मग इकडे अर्जुन सायली तिथे आलेले असतात. दामिनीने एक छान असा प्लॅन केलेला असतो आणि दामिनीच्या प्लॅननुसार आता सर्व गोष्टी ती करणार असते. आणि त्याचबरोबर दामिनीने ठरवलेलं असतं की आत्ता या दोघांना आपण डिनरला तर बोलवलेलंच आहे, परंतु यापेक्षाही काही गोष्टी तिच्या लक्षात असतात आणि त्या पद्धतीने तिने ठरवलेलं असतं. कारण तिला काहीही करून एक महत्त्वाची गोष्ट असते, ती हवी असते आणि त्यासाठी तिने हे सगळं केलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे दामिनी म्हणत असते की आत्ता तुम्हाला मी डिनरला बोलवलं, अगदी फॉर्मल डिनर आहे, काहीही त्याच्यामध्ये कुठलंही टेन्शन नाही आहे. अर्जुन मात्र एवढाही असतो की त्याला माहीत असतं कोण कशासाठी बोलवते, तो कोण कशासाठी आपल्याला बोलवलेला आहे, कोणाच्या डोक्यात काय आहे, या सगळ्या गोष्टी अर्जुनला चांगल्या माहीत असतात. त्यामुळं अर्जुन मात्र तिला म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, हे फॉर्मल डिनर तर नसणारच आहे. तेव्हा दामिनी म्हणते नाही रे, असं तू मनामध्ये काय शस्त्र वगैरे घेऊन यायची काही गरज नाही आहे, कारण तू जी तलवार घेऊन आलेला आहे ती तलवार मॅनासहित बाजूला ठेव, त्याची काही गरज नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, अपोजिट पार्टीच्या वकिलाकडे मी आलेलो आहे आणि माझ्या सिनियरकडून मला एवढं तर मी शिकलेलो आहे की मेंदू नेहमी ब्रेन शार्पच ठेवायचा. त्याच्याशी बोलताना, त्याच्याशी वागताना सगळ्या वेळी तो ब्रेन आहे तो शार्पच असला पाहिजे, असं अर्जुन सांगत असतो. तेव्हा मात्र दामिनी म्हणत असते म्हणजे, तेव्हा अर्जुन म्हणत असतो की कळेल तुम्हाला, असं म्हणत अर्जुन दामिनीशी बोलत असतो आणि दामिनीला दाखवून देत असतो की तो कोणत्या गोष्टींचा विचार कसा करत आहे. दामिनीला कळायचं बंद झालेलं असतं, कारण दामिनीला त्याने जे शब्द वापरलेले असतात त्याच्यावरूनच दामिनीला कळत असतं की सहजासहजी हा माणूस आपल्या जाळ्यात फसणार नाही. कारण दामिनीला हेही माहिती आहे की अर्जुन सुभेदार हा वाटतो तेवढा साधा नाही आहे. अर्जुन सुभेदार काहीही करू शकतो आणि तो कशाही पद्धतीने केस हँडल करू शकतो, हे सगळं तिला माहिती आहे. आणि त्यामुळंच ती अर्जुनशी बोलत असते, पण तीही वाटते तेवढी साधी नाही आहे. तिनेही बऱ्याच गोष्टींचा प्लॅन केलेला असतो आणि त्यासाठीच तिने अर्जुनला बोलवलेलं असतं. तेव्हा सायलीला ती म्हणत असते की त्या दिवशी अर्जुनला कोर्टाच्या बाहेर तुला डिफेंड करताना मी पाहिलं होतं, तेव्हाच लक्षात आलेलं होतं. तेव्हा अर्जुन म्हणतो कसं आहे माहिती आहे का, माझी बायको कोणत्याही क्षणी काही करू शकते, असं तो बोलत सायलीचं कौतुक करत असतो. त्यानंतर दामिनी जी आहे ती अर्जुन सायलीशी बोलायला सुरुवात करते. इकडे प्रिया मात्र आता तिच्या रूममध्ये आलेली असते आणि ती विचार करत असते की हे सगळं काय घडतंय, म्हणजे असं कशामुळे झालं असेल. या सर्व गोष्टींचा विचार प्रिया करत असते आणि प्रियाच्या डोक्यात सर्व प्लॅनिंग सुरू झालेले असतात. प्रिया म्हणत असते म्हणजे महिपत, नागराज, त्याचबरोबर अर्जुन, दामिनी हे सगळे जर एक झाले आणि त्यांनी माझ्याच विरोधात काही कारस्थान केलं तर नक्की काय करू मी, हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि ती मात्र विचार करत असते. प्रियाला कळत नसतं की कशा पद्धतीनं गोष्टी हँडल करायच्या आहेत आणि प्रियाला घाम फुटलेला असतो. प्रिया म्हणत असते की हे सगळे जर एक झाले तर हे माझीच वाट लावणार आहेत, हे मात्र प्रियाला आता कळून चुकलेलं आहे. आणि त्यामुळं
प्रिया भलतीच घाबरलेली आहे आणि त्याचबरोबर इकडे प्रियाला घाम फुटलेला असतो। त्यासोबतच पाहायला मिळतं की आता अर्जुन म्हणतो की ज्या गोष्टीसाठी आपण आलेलो आहोत ती गोष्ट सुरू करायची का? तेव्हा स्वाती म्हणते की हो चालेल, मग तुझ्यासाठी मॉकटेल? तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही नाही मला नाही चालत। तेव्हा ती म्हणते बरोबर आहे, तू कसं आहे किल्लेदार रविराज किल्लेदार यांचा शिष्य आहेस ना, बरोबर आहे, तू काही ते घेणार नाही आहेस, अगदी बरोबर आहे असं म्हणत ती बोलायला सुरुवात करते। आणि त्यासोबतच ती म्हणत असते सायली म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, समोरचा लॉयर शुद्धीत असतानाही आपण त्याच्याकडे जे शब्द वापरलेले आहेत त्याचा वापर करून कोर्टामध्ये काय करेल याची कल्पना नाही आहे। त्याच्यासमोर जर शुद्धीत नसेल तर ती व्यक्ती काय करेल याचा अंदाज आम्ही लावू शकतो। आणि अर्जुन बोलत असतो कारण अर्जुन ड्रिंक करत नाही ही गोष्ट तिला चांगलीच कळलेली असते आणि म्हणूनच दामिनी त्याच्याशी बोलत असते। अर्जुन म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, तुम्ही आम्हाला बोलवलेलं आहे तेवढं सोपं वाटत नाही आहे मला, याच्या मागं काहीतरी कारण आहे। तेव्हा ती सायलीला म्हणू लागते की सायली तू खूप छान स्वयंपाक करत असतील ना, का तू सुगरण असशील? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, माझी बायको सुगरण आहे आणि खूप छान पद्धतीचं ती जेवण बनवते असं अर्जुन तिला सांगत असतो। तेव्हा ती म्हणत असते बरोबर आहे ना, तू आश्रमात राहिलीस ना गं, मग तिथं त्या गोष्टी पटकन शिकून जातात, अगदी बरोबर आहे, नाही काही त्याबद्दल मला डाऊटच नाही आहे असं ती बोलत आहे। आणि तेव्हा मात्र इकडे सायली पाहत असते, सायली म्हणत असते की काहीही असलं तरीही ही जी बाई आहे ती वाटतं तेवढी सोपी नाही आहे, हिच्या डोक्यात काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे हे सायलीच्या लक्षात आलेलं असतं। तेव्हा ती म्हणत असते की ते मधुभाऊ आहेत ते तुला वडिलांसारखेच ना? तेव्हा सायली म्हणत असते नाही, चुकताय तुम्ही, ते वडिलांसारखे नाही आहेत, ते माझे वडीलच आहेत। एवढं स्पष्टपणे सायली बोलते आणि तिला सांगून टाकते की तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल बोलताय ना ती व्यक्ती माझे वडील आहेत, वडिलांसारखे नाही आहेत असं सायलीने बोलून दाखवलेलं असतं। आणि दामिनी मात्र तेव्हा पाहतच राहते कारण दामिनीला प्रश्न पडलेला असतो की यांच्याशी बोलायचं कसं, कारण हे दोघंही फुल तयारीनिशी आलेले आहेत या गोष्टीची खात्री दामिनीला असते आणि त्यामुळंच दामिनी त्यांच्याशी बोलत असते। अर्जुन म्हणतो की आता मला कळलेलं आहे की तुम्ही हे सगळं कशासाठी नाटक केलेलं आहे। मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, कसं आहे तुम्ही डायरेक्ट थेट मुद्द्यावरच या, तुम्हाला जे काय बोलायचं आहे ना ते स्पष्टच बोला। तेव्हा कारण तुम्ही हे जे काही डिनरला बोलवले हे मला माहिती होतं की हे फॉर्मल नाही आहे, याच्यामागे काहीतरी तुमचा हेतू आहे, स्वार्थ आहे असं अर्जुन बोलत असतो। तेव्हा मात्र दामिनी म्हणत असते की नाही मला वाटलं होतं की एवढं डिनर पूर्ण होऊ द्यावं आणि मग बोलावं, कारण जेवत्या ताटावरती बोलायला नको आहे, पण आता तू थेट विषयच काढलेला आहे तर मी बोलते। मला काय म्हणायचं आहे की मधुभाऊ 7 दिवस मुळशीला गेले होते ना, मग तेव्हा त्यांनी तिथे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सही केलेली नाही आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो की बरोबर आहे। त्याचबरोबर त्याला ती म्हणत असते की अर्जुन तू एकाच बायकोशी 2 वेळा लग्न केलं ना? तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्ही माझ्याबद्दल बरीच माहिती काढलेली आहे ना? नाही बरोबर आहे, काढलीही पाहिजे असं अर्जुन बोलत असतो आणि तो सांगत असतो। तेव्हा मात्र इकडे दामिनी जी आहे ती पाहतच राहते कारण तिला माहीतच नसतं की अर्जुन नक्की काय बोलणार आहे, कशा पद्धतीनं बोलणार आहे, या कोणत्याच गोष्टी तिला माहिती नसतात। तेव्हा अर्जुन तिला म्हणतो की नाही बोला, तुम्हाला जे काय बोलायचं आहे ना ते स्पष्टपणे बोला असं अर्जुन तिला सांगत असतो। तेव्हा मात्र दामिनी म्हणते की मला काय म्हणायचं माहिती आहे का, डायरेक्टच आपण बोलूया, आणि ते म्हणजे आता मी तुम्हाला विचारत आहे ती पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही 7 दिवस जिथं मधुभाऊंनी सही केलेली नाही तर मधुभाऊंचा जामीन रद्द होऊ शकतो। मग अर्जुन त्यांना म्हणतो की नक्की तुम्हाला काय हवंय, कारण तुम्ही माझ्या स्वार्थासाठी तर हे सगळं बोलणार नाहीयेत। त्यावर दामिनी म्हणत असते की मग मी तो मुद्दा कोर्टात काढणार नाही, त्या बदल्यात तेव्हा अर्जुन बोलतो की हां बोला पुढे, त्या बदल्यात काय? तेव्हा ती सांगत असते की प्रियाचे रिपोर्ट काय आलेले आहेत। तेव्हा सायली तिथं बोलते की म्हणजे तुम्हालाही माहिती आहे की प्रिया खोटं बोलते ते? तेव्हा अर्जुन म्हणतो की आता एवढंही कळलं असेल, माझ्याबद्दल माहिती काढलेली आहे, माझी बायको कशी आहे ती माहिती काढलेली आहे, तर एवढंही कळलेलं असेल की प्रिया, साक्षी आणि त्याचबरोबर महिपत हे खोटं बोलतात, तरीही तुम्ही त्यांची केस घेतलेली आहे। तेव्हा ती म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, काही गोष्टी काही केसेस कॉम्प्लिकेटेड असतात, त्या वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह कराव्या लागतात, तर ही केस ही तशी समजते मी आणि मला ती तेवढीच कॉम्प्लिकेटेड वाटते असं तिचं बोलणं चाललेलं असतं। आणि अर्जुन आणि सायली दोघांनीही बरोबर ओळखलेलं असतं, तिला हेरलेलं असतं की ह्या बाईने आपल्याला कशासाठी बोलवलेलं आहे
आणि त्याचबरोबर अर्जुन सायली बोलू लागतात। तेव्हा इकडे अर्जुनच्या लक्षात आलेलं आहे की हिचा काय डाव आहे आणि अर्जुन तिच्याशी बोलत असतो तेव्हा ती म्हणत असते की मला प्रियाचे रिपोर्ट काय आहेत ते हवे आहेत। तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली दोघंही ठरवतात। अर्जुनने तर फुल गॅरंटी असते की ही बाई काय करणार आहे, पण तिने डिनरला बोलावून म्हणजे अर्जुन आणि सायली यांना एकत्र बोलावून तिने स्वतःच्याच पायावर धुंडा मारून घेतलेला असतो। कारण अर्जुनला आता कळलेलं असतं की हिची पुढची चाल काय आहे आणि त्यामुळं तिचीच वाट लागणार असते। त्यानंतर इकडे दामिनी हसत असते आणि तिने म्हणते की ठीक आहे, मला आता तुम्हाला तर कळलंच आहे की नक्की काय करायचं आहे, त्याचबरोबर आता तुम्ही ठरवायचं आहे की नक्की कशा पद्धतीनं गोष्टी होणार आहेत। अर्जुन मात्र भयानक चिडलेला असतो, त्याला ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते आणि अर्जुन म्हणत असतो की चला म्हणजे तुमचं डिनरचं हे प्लॅनिंग होतं। तर अर्जुनने स्पष्ट केलेले असतात गोष्टी, अर्जुनला कळलेलं असतं की कशा पद्धतीनं यांना काय काय करायचं आहे आणि यांनी कशासाठी आपल्याला बोलवलेलं आहे हे सगळं अर्जुनला कळलेलं असतं। आणि त्याचबरोबर अर्जुन म्हणत असतो कसं आहे माहिती आहे का, मी इकडे प्रतिस्पर्धी वकिलाकडे आलेलो आहे, प्रतिपक्षाच्या वकिलाकडे आलेलो आहे, तर मला ह्या गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजेत की त्यांचा हेतू तेवढा साधा सोपा नसणार आहे आणि त्यामुळेच तर त्यांनी मला इथं बोलवलेलं आहे। हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं आणि दामिनी म्हणत असते की आता ठीक आहे अर्जुन, तुला कळलेलंच आहे ना मी कशासाठी हे सगळं बोलत आहे, तर काळजी करायची काहीच गरज नाही। हे सगळं त्यांचं बोलणं चालू असतं आणि त्यासोबतच इकडे अर्जुन म्हणत असतो की मला असं वाटतंय की डिनर झालेलं आहे आणि आपण निघालं पाहिजे, कारण अर्जुनने सांगितलेलं आहे की मी काही तुम्हाला रिपोर्ट देऊ शकत नाही, कारण ते रिपोर्ट तुम्हाला कोर्टातच पाहायला मिळतील आणि तिथेच तुम्ही ते पाहावे एवढं स्पष्ट अर्जुनने सांगितलेलं आहे। आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की अर्जुन हा पाहतच राहतो आणि अर्जुनने जे उत्तर दिलेलं आहे सनसनीत असं उत्तर दिलेलं आहे आणि त्यामुळं इकडे वाट लागलेली आहे ती म्हणजे दामिनीची। आणि त्याचबरोबर अर्जुनच्या सोबत उत्तर द्यायला तिथं आहे ती म्हणजे सायली वाटतं तेवढी साधी नाहीये। सायली दामिनीची कशा पद्धतीने वाट लावू शकते हे पण तेवढंच बरोबर आहे। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे दामिनी जी आहे ती आता गप्पच बसते, कारण तिला रिपोर्ट हवे आहेत आणि ते रिपोर्ट दिलेले नाही आणि ते रिपोर्ट अर्जुनने द्यायला नकार दिलेला आहे, कारण अर्जुनला तर आता कळलेलं आहे की या दामिनीचा स्वार्थी हेतू होता। पण त्यातून अर्जुनला एक गोष्ट कळलेली आहे की ही आता मधुभाऊंचा जामीन रद्द करण्यासाठी धडपडत आहे, म्हणजे साक्षी एवढी खोटारडी आहे तरीही साक्षीला जामीन मिळवून दिला आणि मधुभाऊंनी काहीही केलेलं नसताना त्यांचा जामीन रद्द करायचा आहे, इथपर्यंत या बाईची मजल गेलेली आहे। तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मदर्स डे आहे आणि मदर्स डे असल्यामुळं सायली आणि अर्जुन पूर्णाजी त्याचबरोबर कल्पना या दोघींनाही नमस्कार करतात। तेव्हा सायली जी आहे ती पूर्णाजीला नमस्कार करते आणि त्याच नंतर ती कल्पनाकडे येते। सायली आणि अर्जुन दोघंही नमस्कार करत आहेत आणि त्याचबरोबर आशीर्वाद घेत आहेत, पण कल्पना मात्र एवढी सहजासहजी मानणारी नाही हे तर आपल्याला माहितीच आहे। कल्पना ही आशीर्वाद न देता तिथून तशीच चाललेली असते आणि तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत असते की आई काय असते ना हे मला तुमच्याकडून कळलं, मला 2 वर्षापूर्वी कळलं की माझी आई काय आहे। त्याच्या आधी मला कधीच माहिती नव्हतं की आई आणि आईचं प्रेम कसं असतं, पण आत्ताही मला माहिती आहे की तुमचा माझ्यावरती राग आहे, पण या रागातही माया ममता प्रेम तेवढंच आहे। हे सगळं सायली बोलत असते तेव्हा मात्र कल्पना पाहतच राहते, कारण कल्पनाला माहिती आहे की आपण चुकतोय, आपण सायलीशी चुकीचं वागतोय, कारण सायली अशी नाही आहे। सायलीकडून एकच चूक झाली आहे, ते म्हणजे तिने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं होतं आणि ती गोष्ट लपवलेली होती। ॲक्च्युली कल्पना खरं तर इमोशनल होती, या घरामध्ये आल्यानंतर सायलीला ॲक्सेप्ट करणारी ही कल्पना होती। पूर्णाजीच्या विरोधात जाऊन कल्पनाने सायलीचा स्वीकार केलेला होता, परंतु हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे कल्पनाने कधीच विचार केला नव्हता की अर्जुन आणि सायली दोघंही खोटं बोलतील। हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा आता इकडे अर्जुन आणि सायली दोघांनीही नमस्कार केलेला आहे आणि दोघंही अगदी प्रेमाने तिथे बोलत आहेत आणि सायली जेव्हा बोलत आहे तेव्हा मात्र कल्पनाच्या डोळ्यातून पाणी आलेलं आहे। तर आता कल्पनाही सायलीला जवळ घेऊन मिठीत घेऊन तिच्याशी प्रेमाने वागेल का हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे। अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा। थँक्यू।